चला लक्ष द्या, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. काय आहे? सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. तो सबसे पहले गिवन लिखना है. सिंगल फेज ट्रांसफार्मर हैज 300 प्राइमरी टर्न्स. N1 300, N2 750, N2. द मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी म्हणजे फ्लक्स 5m. डेन्सिटी दिले बी, दिले बी. बी बी इज इक्वल्स टू किती रे? 1 टेस्ला किंवा 1 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला, 1 टेस्ला. पुन्हा म्हणलं काय? कॅल्क्युलेट क्रॉस सेक्शनल एरिया. हे काढायचे. देन EMF इंड्यूस इन सेकंडरी वाइंडिंग E2 काढायचे. ज्यावेळेस E1 काय असेल? 400 असेल आणि F किती असेल? 60 हर्ट्ज. किती सोपं रे. एवढं सोपं विचारून तुमचा अपमान वारंवार करतात ते. ओके, पण त्याचा तुम्ही राग मानून त्याच्यावर दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याला सॉल्व करून त्याचं काम तमाम करा. तर बघा, तुम्हाला माहिती आहे K इज इक्वल्स टू काय रे? E2 बाय E1 इज इक्वल्स टू N2 बाय N1. तर आपल्याला E1 काढायचं ना. तो E1 इज इक्वल्स टू काय रे? N1 डिवाइडेड बाय N2 इंटू E2. तो इसको क्या करे, इधर खिसका है और ये पूरा टर्म इधर लाए, तो ये क्या होगा? उल्टा होगा. N1 बाई N2 इंटू E2. E2 जैसे कि वैसा. अब इसको सॉल्व कर सकते तुम. N1 कितना है रे? 300 है. N2 कितना है रे? 750 है. E1 कितना है रे? 400 है. कितना आएगा रे? किती? 176 वोल्ट आ गया. तो ये तो आ गया. तो ये 440 है क्या? हो जाता है कभी कभी. तो 176, ये 440 है. एवरीथिंग इज रिकॉर्डेड, सो प्लीज कीप क्वाइट. देखो EMF आ गया. अभी अपने को निकालना क्या है? E2 निकालना है. E2 के लिए फार्मूला वही 4.44 F5 इंटू N1, सॉरी E2. तो E1 लिखेंगे तो ये N1 लिखेंगे. तो अभी अपने को क्या करना है? एरिया निकालना है. तो यहाँ से 5M निकालेंगे. सो 5M इज इक्वल्स टू E1 डिवाइडेड बाय 4.44 N1. चलो वैल्यू पुट करो. E1 का वैल्यू कितना है? 440 डिवाइडेड बाय 4.44 इंटू 60 हर्ट्ज इंटू N1 कितना है रे? 300. सो कितना है ये? तो E1 नहीं रे, हेडे हो. प्राइमरी वाइंडिंग ट्रांसफार्मर इज कनेक्टेड टू E1 दिया है, यस, और E2 निकालना है. तो गलत होगा क्या रे? E2 कैलकुलेट करना है. तो E2 कैलकुलेट करना है तो फार्मूला गलत होगा नहीं. सो E2 इज इक्वल्स टू N2 बाई N1 इंटू E1. तो N2 कितना है रे? 750 इंटू 300 इंटू E1 कितना है? 440. अब बताओ. 1100 वोल्ट. ये E2 कैलकुलेट करना है अपने को. अपन उल्टा कर रहे थे. ओके, अब समझ में आइए. अब ये वैल्यू इधर पुट करें तो ये 440 है. इसको सिंप्लीफाई करें तो कितना आता? 6.044 इंटू 10 टू द पावर -6, मतलब 6.044 माइक्रो वेबर. तो ये था
-3 आहे. 5.50 into 10 to the power -3. अरे 5.50 इंटू 10 टू द पावर से 5.5 मिली वेबर है. अब ये आ गया, अपने को निकालना है एरिया. बच्चों देखो बी इज इक्वल टू क्या रहता है, 5 बाय ये रहता. निकालना तो ये है, तो ये के लिए क्या करेंगे, ए इज इक्वल टू 5 बाय ए, बी 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 होता कभी कभी. तो यह है 5.5 इंटू 10 टू द पावर -3 डिवाइडेड बाय 1. तो ये तो आंसर आ गया डायरेक्ट. 5 इज इक्वल टू 5.55 इंटू 10 टू द पावर -3 मीटर स्क्वायर. तो ये आ गया एरिया. सो आंसर इज करेक्ट. राइट ऑन दिस. एरिया कमी झाला तर V1 इज इक्वल टू 250, त्यालाच E1 म्हणू. ओके. V2 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू 3000 वोल्ट. शांत बसा रे. चला V1 आणि V1 इज इक्वल टू 250 वोल्ट आणि V2 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू 3000 वोल्ट. आता 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली. किती? 50 हर्ट्झ. आणि टेस्ला मध्ये दिले B इज इक्वल टू 1.2 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1.2 टेस्ला. लक्ष द्या. आता EMF पर टर्न दिलं आहे. काय दिलं? EMF पर टर्न दिलं. त्याच्यावरून आपण प्रायमरी आणि सेकंडरीचा टर्न्स काढू शकतो. तर N2 काय येईल रे? E2 बाय 8 म्हणजे किती? E2 किती रे? 3000 भागिले 8 किती? 375. आणि E1 N1 किती? म्हणजे किती घ्यायचं आहे? 31. तर टर्न्स आल्या. येतं लक्षात? इथपर्यंत आले? बाळे पेन खाणारे बाळे समजलं? काहीच नाही केलं आपण. हे EMF पर टर्न दिले. प्रत्येक टर्न्स वर EMF किती? 8. जेवढ्या टर्न्स आहेत ना प्रत्येक टर्न्स वर 8 व्होल्टचा EMF. किती व्होल्टचा? 8 व्होल्टचा. तर आता परत काय विचारलं रे? क्रॉस सेक्शनल एरिया काढायचा आहे. एरिया इज इक्वल टू, आता एरिया काढण्यासाठी 5m काढावा लागेल. मग 5m चा फॉर्म्युला काय रे? 5m चा फॉर्म्युला E1 डिवाइडेड बाय 4.44 F N1. तर E1 किती रे? 250 भागिले 4.44 गुणिले 50 गुणिले 31.25 घ्या किंवा 31 घ्या. 31.25 जास्त ॲक्युरेसी. 0.36 हे आलं 5. आपल्याला विचारलं काय? एरिया. इथं आठवतं फॉर्म्युला आहे. एरिया इज इक्वल टू B बाय 5m बाय B. एरिया इज इक्वल टू 5m बाय B. मग किमती टाका. 0.036 डिवाइडेड बाय 1.2. ते या 0.03 मीटर स्क्वेअर. अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न आहे. प्रश्न छोटा आहे पण महत्वाचा आहे. 2 मार्काला विचारतात. त्याही पेक्षा जास्त इंटरव्ह्यू मध्ये किंवा ओरल मध्ये हा प्रश्न विचारतात. व्हाय ट्रान्सफॉर्मर आर रेटेड इन केव्हीए एमव्हीए. बघा सगळ्या फॅन कशामध्ये मोजतो आपण? वॅट मध्ये. मोटर कशामध्ये मोजतो? वॅट मध्ये किंवा एचपी मध्ये जास्तीत जास्त. आणि सगळे इक्विपमेंट फॅन टीव्ही हे जे इक्विपमेंट्स आहेत किंवा ट्यूबलाइट बल्ब हे सगळे आपण एचपी मध्ये मोजतो. हीटर असेल, शेगडी असेल, वॅट किंवा एचपी मध्ये समजा म्हणजे वॅटेज मध्येच मोजतो. पण ट्रान्सफॉर्मरच एक असा आहे की जे आपण कशामध्ये मोजतो? केव्हीए मध्ये मोजतो. कारण तो स्पेशल आहे. ओके. तर का? तर रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू प्रायमरी व्होल्टेज इंटू सेकंडरी व्होल्टेज. पॉवर फॅक्टरची गरज नाही. इज इक्वल टू सेकंडरी व्होल्टेज इंटू सेकंडरी करंट. प्रायमरी व्होल्टेज इंटू प्रायमरी करंट इज इक्वल टू सेकंडरी व्होल्टेज इंटू सेकंडरी करंट. म्हणजे V1 I1 इज इक्वल टू V2 I2 म्हणजे P1 इज इक्वल टू P2. डेफिनेशन मध्येच लिहून दिलं मी.
change of frequency and power is not possible here. सप्लाय फ्रिक्वेन्सी सप्लाय पॉवर सेम राहते, फक्त व्होल्टेज स्टेप अप होते स्टेप डाऊन होतं, करंट स्टेप अप होते स्टेप डाऊन. बघा फुल लोड करंट काय असेल, I1 इज इक्वल टू KVA इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय V1. मग I1 इज इक्वल टू असं पण लिहू शकतो आपण MVA इंटू 10 टू द पॉवर 6 डिवाइडेड बाय V1 असं पण लिहू शकतो. KVA च्या जागेवर MVA घेतलं, इथं 10 टू द पॉवर 6 आलं. येते लक्षात? येते. सिमिलरली I2 साठी पण तेच KVA रेटिंग MVA रेटिंग जे आहे. तर बघा कॉपर लॉस डिपेंड ऑन करंट अँड आयर्न लॉस डिपेंड ऑन व्होल्टेज. याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक कॉपर लॉस आणि एक आयर्न लॉस. एक व्होल्टेज वर डिपेंड करतो तर एक करंट वर डिपेंड करतो. पॉवर फॅक्टर मॅटर करतं की नाही? बोथ लॉसेस आर डिपेंड ऑन व्होल्टेज अँड करंट अँड नॉट ऑन पॉवर फॅक्टर. सो दॅट्स वाय ट्रान्सफॉर्मर आर ओनली रेटेड इन KVA and not in kilowatt. Okay, so खाली लिहा वाटलं तर so hence transformer are rated in KVA oblique MVA and not in Wattage. watt. सगळ्यात पहिलं आपल्याला रेटिंग दिलेली आहे, व्होल्टेज दिलेलं आहे आणि प्रायमरी वाइंडिंग दिलेली N1 इज इक्वल टू 80, V2 इज इक्वल टू 110 अँड V1 इज इक्वल टू 230 आणि रेटिंग आहे 5 kVA. तर पहिले आपण I1 काढून घेऊ. I1 साठी फॉर्म्युला आहे KVA इंटू 10⁻³ आणि अपॉनमध्ये VA V1. तर व्हॅल्यू टाकून घेऊ. सांगा जरा 23.1 एम्पियर. तर I1 आलेला आहे 21.73. इकडे काढा आहे, इकडे घ्या आहे. तर नेक्स्ट आपण I2 काढू. I2 साठी फॉर्म्युला आहे KVA इंटू 10⁻³ अपॉन V2. तर KVA दिलं आहे आपल्याला 5 इंटू 10⁻³ आणि V2 आहे 110. तर I2 आलेलं आहे आपलं 45.45. नेक्स्ट काढू आपण N2 सेकंडरी वाइंडिंग. तर सेकंडरी वाइंडिंगसाठी आपल्याला इथं एक मागाशी आपण फॉर्म्युला शिकलो होतो N2 अपॉन N1 इज इक्वल टू V2 अपॉन V1. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण याला सॉल्व करू. तर हे येईल N2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 इंटू N1. तर व्हॅल्यू टाकून घेऊ. तर याचं आन्सर येतं 38. तर हे आलं आहे आपलं N2. 38. पॉईंट नको. व्हेरी गुड. क्लोज आहे. अशा पद्धतीने याला टर्न्स पॉईंटमध्ये घ्यायची गरज नाही.